तमाशापट म्हटलं की त्यातलं नृत्य आणि संगीत याकडे विशेष लक्ष दिलं जातं. तमाशापटातलं संगीत हा जणू त्याचा प्राणच असतो. नटरंग चित्रपटाचं संगीत हे चटकन आपल्या हृदयाचा ताबा घेतं आणि घुंगरूच्या साथीनं आपल्याला अनोख्या जगात नेतं. ही संगीत बारी कशी रंगली, चला जाणून घेऊया. रसिक होऊ दे, दंग चढू दे, रंग असा खेळाला, साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला. हात जोडतो आज आम्हाला, राग तुझा दे संग, नटरंग भाव गगतारी नभाव, स्वरताल झाले दंग, नटरंग भाव चमकारी नभाव, स्वरताल झाले बेला शेंडे व स्वतः अजय यांच्या आवाजाच्या जादूने नटलेल्या गाण्यांचे गीतकार आहेत गुरु ठाकूर. त्यातल्या आम्ही डिस्कस करायचो म्युझिक विषय, तेव्हा आमचं एक अत्यंत क्लिअर मत होतं की जी जुनी पिढी ज्याने तमाशा ऐकलेले आहेत की बरीच अनेक वर्ष, त्यांना हा तमाशा आवडला पाहिजे. प्लस जी नवी पिढी जे अजूनही जुन्या तमाशाच्या गाण्यावरतीच वाढत आहेत, त्या नव्या पिढीला सुद्धा आपण काही नवं द्यायचं म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे जुन्या तमाशाची ऑथेंटिसिटी आणि नव्या तमाशाचा रिदम किंवा नव्या टेक्निकची त्याला साथ देऊन म्युझिक करणं हे आमचं एक विचार होता. आणि त्या मला वाटतं अजय अतुलने 100% तो खरा ठरवला. आणि तुम्ही पाहताय की नटनच्या CD आउट ऑफ स्टॉक आहेत, मार्केटमध्ये मिळत नाही त्याचा. जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल नटरंग हा चित्रपट जेव्हा रवी जाधव आला घेऊन, तेव्हा ते पुस्तक पहिल्यांदा ऑनलाईन त्यांनी सांगितली होती आणि पुस्तक वाचलं, वाचतच राहिलो आणि संपलं पुस्तक. त्यानंतर एकच गोष्ट फक्त जाणीव होत राहिली एकाच गोष्टीची की अरे ही स्टोरी फक्त ती तमाशाप्रधान स्टोरी नाही किंवा हा तमाशाप्रधानच फक्त चित्रपट नाही आहे. त्याच्यामध्ये खूप एका कलावंताची मनापासून चाललेली तडफड, त्याचं स्ट्रगल, हे सगळं बघितल्यानंतर असं वाटलं की हे तर आपलीच स्टोरी आहे. कादंबरीचा काळ बघता किंवा तो पिरियड बघता, त्यातली भाषा बघता, त्या काळातली लावणी ही ऑथेंटिक असावी की लावणी असली तर त्याचं जे म्हणजे पारंपरिक लावणीच्या जी अंग आहे ती सगळी त्यात यावी. गण गवळण किंवा बैठकीची लावणी तर ती कशी असेल हे सगळं आलं पाहिजे अशी अट होती. तर त्यात प्रामुख्याने मला संगीतकारांची खूप मदत झाली, अजय अतुल. कारण लावणीतले बारकावे जे आहेत ते त्यांनी मला समजावले बऱ्यापैकी. म्हणजे शब्द मी जर लिहिले असले तरी कटाव म्हणजे काय, तर त्याचं मीटर कसं असतं, लावणी कशी असावी, गण असतो, गवळण असते, त्यातले फरक काय, त्याला संगीताचा बाज कसा असतो किंवा त्याची शब्दरचना किंवा ते कोणत्या अंगाने जायला हवं, हे सगळं त्यांनी अतिशय उत्तम त्यांनी ट्रॅक्स केले होते. की म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की ते ट्रॅक्स ऐकताना आपोआप शब्द सुचत गेले. करताना आम्हाला एक गोष्ट आली की जे काय आत्तापर्यंत आमच्यावर संस्कार झाले होते, लहानपणापासून संस्कार झालेले होते, जे आमच्या रक्तात भिनलंय, ते सगळं आत्ता आपण दाखवून देऊ शकतो. मग तो गण असो, गवळण असो, लावणी असो, बैठकीची लावणी असो, कटाव असो, ते सगळं आम्ही त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्याकडून आम्ही आत्ताचा साऊंड पण आत्ताच्या मुलांना पण आत्ताच्या यूथला पण आवडेल अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. ही सगळीच गाणी रिलीजच्या आधीच लोकांना इतकी पॉप्युलर होतात आणि अक्षरशः मला हा चित्रपट जेव्हा आम्ही गाणी रेकॉर्ड करत होतो तेव्हा मला जाणवत होतं की एक चित्रपटाचं म्युझिक अंगात भिन्न काय असतं. जुना ढंगाला कुठेही डिस्टर्ब न होता जी बाहेरनं नवीन प्रकारचं डेकोरेशन केले आणि त्या डेकोरेशनने जुना ढंगाला एक त्यांनी वजन प्राप्त दिलं करून, तर ती गाणी वाजवताना मला खूप मजा आली.
नेमकं संगीत त्या भावनांना आणि त्या म्हणजे त्या फॉर्मॅटला पकडून अजय अतुल यांनी जे संगीत दिलंय त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे. नटरंग हा उत्तम संगीतमय उत्तम तमाशापट आहे. लोकांनी बघावाच नाही तर नुसता ऐकावाही छान आणि एन्जॉय करावे संगीत. अत्यंत सुंदर लावणे आहेत या चित्रपटातल्या. अजय अतुलने उत्तम म्युझिक दिलेलं आहे. आपलं मराठी मातीचं जे एक म्युझिक किंवा आपण म्हणतो आपल्या संस्कृतीचं जे म्युझिक आहे, जे गीत आहेत, ते तुम्ही आज लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, त्यासाठी हॅट्स ऑफ. मला असं सांगावंसं वाटतं की ते जे गाणं आहे, टायटल सॉन्ग जे आहे सिनेमाचं, ते ऐकून मला एका वेगळ्या पद्धतीने तो सिनेमा कळला, गुणा कळला, त्या सिनेमाचं जे ग्रँजर आहे ते कळलं. त्यामुळे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. इव्हन मी जे काम केलं त्याच्यामध्ये अजय अतुलचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे असं मला वाटतं. स्त्री रूप बुलवी नटरंग नटरंग नटरंग. नवीन निर्माते किंवा संगीतकार माझ्याकडे येतात आणि आपलं गाणं मनउदाहरणासारखं झालं पाहिजे असंच डिमांड करतं. तर त्यांच्यासाठी खरं तर हा शॉक होता की अप्सरा आली किंवा लावणी माझ्या ह्याच्यातनं लेखणीतून उतरली. पण कुठूनही काय की कलाकार व्यक्त होताना भाषेचं बंधन नसतं त्याला, तर त्या भाषेतनं तो व्यक्त होत असतो आणि त्या प्रसंगानुसार. तर मी तो एक फ्लेवर नंतर हा कम्प्लीट एक वेगळ्या टोकाचा फ्लेवर देण्याचा प्रयत्न केला आणि रसिकांनी ते एक्सेप्ट केलं आणि त्याला भरपूर दाद दिली आहे. खरं तर याहून कुठच्या कलाकाराला आणखीन काहीच नको असतं की रसिकांची दाद. त्यामुळे यातही म्हटलं की रसिक होऊ दे, दंग चढू दे, रंग असा खेळाला, 7 जन्माची देवा पुण्याई लागू दे आजपणाला, हात जोडतो आज आम्हाला, दान तुझा दे संग नटरंग. रसिक होऊ दे, दंग चढू दे, रंग असा खेळाला, 7 जन्माची देवा पुण्याई लागू दे आजपणाला, हात जोडतो आज आम्हाला, दान तुझा दे संग मामी फिल्म फेस्टिवल, गोवा फिल्म फेस्टिवल आणि एशियन फिल्म फेस्टिवल प्रमाणेच नुकत्याच स्वीडनच्या गटनबर्ग फिल्म फेस्टिवलमध्ये नटरंगाची निवड करण्यात आली आहे. येत्या 1 जानेवारीला हा चित्रपट महाराष्ट्रभर झळकतोय. वेगळा विषय, उत्तम छायाचित्रण, बेभान करणारं संगीत आणि उत्तुंग अभिनयाने नटलेला हा चित्रपट पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल यात काही शंकाच नाही.